नमस्कार. महासागर मध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो. पहलगाम मध्ये ठीक 7 दिवसापूर्वी दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यामध्ये देशभरामध्ये पाकिस्तानबद्दल संतापाची लाट उसळली. हिंदू बरोबरच मुस्लिम देखील रस्त्यावरती उतरून पाकिस्तान मुर्दाबादचे नारे द्यायला लागले. या हल्ल्यामध्ये जबाबदार असणाऱ्यांना सोडणार नाही असा पवित्रा सरकारने घेतला. पण तुम्हाला न आवडणारा एक प्रश्न आज मी या ठिकाणी विचारणार आहे. राहुल गांधी जम्मू काश्मीरला जातात. पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्यांची रुग्णालयात जाऊन ते भेट घेतात आणि विचारपूस करतात. पण नरेंद्र मोदी का जात नाही? कोण रोखतंय त्यांना? दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान सौदीचा दौरा सोडून भारतात परतले. भक्तांना या गोष्टीची विशेष अप्रूप वाटतं, हरकत नाही. पण पंतप्रधानांनी नेमकं काय केलं? देशावरती दहशतवादी हल्ला झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान बिहारला रवाना झाले. तिथं निवडणूक प्रचाराच्या श्री गणेशा त्यांनी केला. हीच वेळ त्यांनी का निवडली याचं उत्तर भक्तांना माहिती आहे. पहलगाम हल्ला प्रकरणी आयोजित सर्वपक्षीय बैठकीसह पंतप्रधान गैरहजर होते. ते दिल्लीत असूनही जम्मू आणि काश्मीरला का गेले नाहीत हा अहम सवाल आहे. जेव्हा जेव्हा देशात नरसंहार होतो, मोठी दुर्घटना घडते, तेव्हा तेव्हा पंतप्रधानांनी तिथे जाऊन लोकांना दिलासा देणं अपेक्षित आहे. मात्र नरेंद्र मोदींनी हे कधीच केलं नाही. काही उदाहरण आहेत माझ्याकडे. कुंभमध्ये डुबकी द्यायला पंतप्रधान जातात, मात्र तिथे बळी गेल्यानंतर जखमी झाले त्यांची विचारपूस करायला पंतप्रधान जात नाही. मणिपूर गेली 2 वर्ष धुमसतोय. या काळात पंतप्रधान जग फिरून आले, पण मणिपूरला जावं असं त्यांना कधीच वाटलं नाही आणि ते गेले देखील नाही. आणि दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 जणांचा बळी गेल्यानंतर त्यांना जम्मू आणि काश्मीरला जावं वाटत नाही. दहशतवादी हल्ला झालेला असताना देखील दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान बिहारला रवाना झाले. तिथं निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशा त्यांनी केला. निवडणुका महत्वाच्या आहेत की देशाची रक्षा? सध्याच्या घडीला भारत पाक युद्ध होण्याचे चान्सेस आहेत, पण यामध्ये राजकारण होण्याचे चान्सेस देखील तेवढेच वाढले असल्याची चिन्ह आपल्याला बघायला मिळतात. कुठल्याही गोष्टीचं राजकारण करायचं आणि कुठल्या गोष्टीचं राजकारण करायचं नाही हे त्या राजकारण्यांनाच माहिती राहायला पाहिजे. इथं देशाच्या सुरक्षतेचा सवाल आहे, पण काही अंधभक्त लाठ्या काट्या घेऊन व्हिडिओ काढतात आणि सोशल मीडियावरती टाकतात आणि सांगतात की आपली सुरक्षा आपणच करायला पाहिजे. मग सरकार एवढं बेजबाबदार आहे का हा प्रश्न त्या अंधभक्तांना विचारायला पाहिजे. आज देशावरती एवढं मोठं संकट आल्यानंतर त्यामध्ये जर राजकारण केलं जात आहे तर नवीन पिढीला काय संदेश द्यायचा हाच प्रश्न पडतो. दहशतवादी हल्ला होणार अशी गुप्तहेरांकडून माहिती मिळाल्यानंतर देखील सुरक्षा व्यवस्था तैनात का केली नव्हती? अतिरेकी 200 किलोमीटर आत घुसतात, अर्धा तास अंधाधुंद गोळीबार करतात, 26 निष्पाप माणसं त्या ठिकाणी मारले जातात आणि त्यानंतर सुरक्षितपणे हेच आतंकवादी 200 किलोमीटर परत आपल्या घरी जातात. अशा वेळी नैतिक जबाबदारी म्हणून गृहमंत्री राजीनामा का देत नाहीत किंवा त्यांचा राजीनामा मागण्यात कुणात हिंमत नाही का हा सवाल देखील इथे उभा राहतो. आतंकवादी हल्ला झाला, पर्यटकांना त्यांची जात विचारून गोळीबार करण्यात आला, पण याचं उलट चित्र देशभरात निर्माण होत आहे. ते म्हणजे देशातील मुस्लिम जनसंख्येमुळे हिंदू धोक्यात आला. खरं तर देशभरात बरेचसे मुस्लिम बांधव एकत्र येऊन पाकिस्तान मुर्दाबादचे नारे देत आहेत, निषेध करत आहेत. पण भारतात हिंदू मुस्लिम अशी फूट पाडून जातीय दंगली निर्माण करण्यापेक्षा देशाची सुरक्षा हा महत्वाचा मुद्दा आहे. आज जनता महागाईनं होरपळतं, वाढती बेरोजगारी आणि त्यामध्ये असे जीवघेणे हल्ले. राजकीय पुढाऱ्यांपुढे जनतेची काही अपेक्षा असते, म्हणूनच जनता भरघोस मत देऊन एखाद्या पक्षाला निवडून देते. पण अशा वेळी तरी राजकारण करणं योग्य नाही, एवढंच आजच्या माध्यमातून सांगा.